नमस्कार, मी चारुता सहस्रबुद्धे आणि तुमचं माझ्या स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण मराठीतनं वाक्यरचना बघणार आहोत. वाक्यरचना म्हणजेच सेंटेन्स फ्रेमिंग. वी आर गोइंग टू सी सेंटेन्स फ्रेमिंग इन मराठी. इट्स लिटिल डिफरंट दॅन इंग्लिश. इन इंग्लिश द ऑर्डर ऑफ द वर्ड्स इज डिफरंट दॅन मराठी. शब्दांचा जो क्रम आहे तो थोडासा वेगळा असतो इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर आपण आता बघूया, थोडीशी रिव्हिजन करूया. लेट्स रिवाइज अ लिटिल बिट. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द वर्ड्स इन इंग्लिश? इट इज there is a subject at the beginning of the sentence, then comes the verb and then the object. Now what is subject? Subject is the doer. Subject is the doer in the sentence who is performing the action. What is verb? We all know verb is the action, and then comes the object. Object is the receiver of the action. The action is happening on the object. आता आपण मराठीत बघूया. ही जी टर्मिनॉलॉजी आहे, ही जी नावं आहेत, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, तर ती टर्मिनॉलॉजी पण आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, कारण ही नवीन भाषा आहे. तर फार नाही आहे, थोडंसंच आहे लक्षात ठेवायला. तर आता आपण बघूया सब्जेक्टला काय म्हणतात. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ठीक आहे. पण आता मराठीमध्ये काय होतं, जे कर्म आहे ते क्रियापदाच्या आधी येतं. क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी लिहितो. मराठीमध्ये क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. कर्ता, कर्म, क्रियापद. कर्ता, कर्म, क्रियापद. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब. Subject, then object, then verb. In Marathi, we always write a verb at the end of the sentence. At the end of the sentence. सोपं आहे की नाही? कर्ता, कर्म, क्रियापद. आपण त्याचं एक उदाहरण बघूया. We will see one example. Anushka eats a mango. Anushka eats a mango. Anushka is a subject, eats is a verb, and a mango is a object. Mango is a object. आता मराठीमध्ये लिहिताना आपण बघितलं कर्ता, कर्म आणि मग क्रियापद. हेच वाक्य आपण मराठीमध्ये लिहूया. अनुष्का आंबा खाते. खाणे म्हणजेच टू ईट. खाणे म्हणजेच टू ईट. आपण काय म्हणालो, क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं, हो की नाही? सो खाते हे शेवटी येणार आणि आंबा हे मध्ये येणार. आधी कर्ता, मग कर्म, मग क्रियापद. काय खाते? आंबा खाते. द ॲक्शन इज हॅपनिंग ऑन मँगो, सो दॅट शुड कम आफ्टर द सब्जेक्ट. कर्त्यानंतर कर्म, कर्मानंतर क्रियापद. ही झाली वाक्यरचना. आता आपण शब्दांचे प्रकार बघूया. शब्द म्हणजे काय? वर्ड्स. शब्द म्हणजे वर्ड्स. आता या शब्दांचे आपण प्रकार बघूया. शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? तर आता आपण फक्त कर्ता म्हणालो. कर्ता म्हणजे जो क्रिया करत आहे तो कर्ता. एखादं विशेषण असू शकतं किंवा क्रियापदासाठी क्रियाविशेषण असू शकतं. काही अव्यय असू शकतात. येतंय लक्षात? तर त्यांना म्हणायचं शब्दांच्या जाती. आता ही जी टर्मिनॉलॉजी आहे मराठीतली, अव्यय, क्रियापद, याला तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. डोंट बी स्केअर्ड ऑफ दीज वर्ड्स. ओके ओके, डोंट बी स्केअर्ड ऑफ दीज वर्ड्स. हे काय आहे, हे किती अवघड आहे. नाही, हे अवघड अजिबात नाही आहे. कुठली गोष्ट अवघड असणं किंवा सोपी असणं हे आपल्या इथे असतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तुम्हाला इंग्लिश कुठं येत होतं? तुम्ही तर घरामध्ये तुमची जी कुठली मातृभाषा आहे, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, गुजराती, याच भाषा बोलत होतात, हो की नाही? पण शाळेत जायला लागल्यानंतर इंग्लिश यायला लागलं आणि ती सगळी टर्मिनॉलॉजी पण तुम्हाला माहिती आहे.
तसंच आहे मराठीचं, तसंच आहे. तेव्हा तर तुम्ही लहान होतात, आता तुम्ही मोठे झालात. आता तर ॲक्च्युली जास्त सोपं आहे. ठीक आहे, तर ही टर्मिनॉलॉजी थोडीशी लक्षात ठेवावी लागेल, फार अवघड काही नाही आहे. तर आता आपण ते सगळे जे शब्दांच्या जाती आहेत त्याला काय काय म्हणतात मराठीमध्ये हे आपण आता बघूया. नाम म्हणजे नाउन, सर्वनाम, प्रोनाउन, क्रियापद, वर्ब, विशेषण, ॲडजेक्टिव्ह, क्रियाविशेषण, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन, उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन, द वर्ड विच जॉईन्स टू सेंटेन्सेस, कंजंक्शन. आलं लक्षात? जे आपण इंग्लिशमध्ये शिकलो आहोत तेच आपण आता फक्त मराठीमध्ये तेच सगळं, पण त्याची थोडीशी टर्मिनॉलॉजी वेगळी आहे, त्याची नावं थोडीशी वेगळी आहेत. पण शेवटी भाषा तुम्ही कोणतीही शिका, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. या फ्रेंचमध्ये सुद्धा हे सगळं आहेच आहे ना, हिंदीत आहे, तमिळ, मल्याळम, गुजराती, कुठलीही भाषा घ्या, भाषेमध्ये हे सगळं येतच, त्याची नावं फक्त वेगळी असतात. आलंय लक्षात? आता शब्दाच्या या प्रत्येक जातीचा मी एक छोटा छोटा व्हिडिओ करणार आहे, तर त्यातनं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतील. आय एम गोइंग टू मेक अ व्हिडिओ ऑन दिस पार्ट्स ऑफ स्पीच, एव्हरी टर्म which every topic we just saw, so it will be very easy for you to understand. धन्यवाद.